तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिट या टेस्टमध्ये. आपले स्वागत आहे इंजिनियर टेक या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की कोणत्या प्रकारची मेथड आहे. तर आपल्याकडं लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिट ही या मेथड आपण टेस्ट करणार आहोत. तर याच्यामध्ये काही आपल्याला दिलेले आहेत टूल्स. तर इथे बघू शकताय जसं की वेट दिसते, नंतर वॉश बॉटल आहे, ॲपरेटस आहे आणि सॉइल सॅम्पल आहे. तर इथं बघू शकताय मित्रांनो केसा ग्रँडे सॉइल टूल्स, ग्रोविंग टूल्स आहे, जे की 1 पॉइंट मेथड दोन्ही याच्यामध्ये यूज होतं. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला 120 ग्रॅम सॅम्पल घ्यायचं आहे. 425 मायक्रॉन सिव्ह मधून पास होणार 120 ग्रॅम सॅम्पल घेतला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला जी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, प्रॉपर पेस्ट करायचं आहे. त्याला लागेल तेवढंच पाणी वापरायचं आहे त्याच्यामध्ये. नंतर ते ॲपरेटस मध्ये ठेवून आपल्याकडे जे कॅसा ग्रँडे टूल आहे त्याने चेक करून अगदी नाईफनं बरोबर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथे बघू शकता आता सध्या ओके ओके हा ठीक आहे. तर आता आपण ॲपरेटस सेट करून घेऊया. 12 mm चा डिस्टन्स आले. तर आपण ॲपरेटस सेट करून घेऊया एकदा रीडिंग त्याची. तोपर्यंत मारित राहायचं, ते फिरवत राहायचं मित्रांनो, जोपर्यंत त्याच्यामधला जो डिस्टन्स आहे ते कमी होत नाही तोपर्यंत. याचे नंबर ऑफ लोड्स म्हणजे त्याची लिमिट जी असते ना ती 35 पर्यंत असते. ठीक आहे, याच्यामधला आता आपल्याला सॅम्पल घ्यायचा आहे. ठीक आहे, सॅम्पल घेऊन वेट करायचं आहे मित्रांनो एम्प्टी कंटेनरचा, आणि जे की मटेरियल ठेवलेलं आहे ते कंटेनरचं वेट आपल्याला ऑब्झर्वेशन शीट वर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण इथं बघू शकता 34, 12, नंतर 18.19, 32.18. ठीक आहे, आपण बघू शकता इथं